आज अख्ख्या गावात भगवं वादळ आहे. तर सर्वांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. उद्या शिवजयंती असल्या कारणामुळे आपल्याला आपल्या घरासाठी झेंडा आणण्यासाठी जायचं होतं. त्यामुळं गाडी घेतली आणि निघालो. मग काय भावांनो निघालो गावात जाण्यासाठी. जाताना पाहिलं तर पूर्ण भगवं वादळच होतं भावांनो. अख्खं गाव नुसतं भगव्या झेंड्यांनीच भरलेलं होतं. मग काय भावांनो दुकानात आल्याच्या नंतर एक मस्तपैकी एक झेंडा घेतला. 1-2 गाडीला झेंडे घेतले आणि त्यानंतर लाईटिंगच्या दुकानात आलो. पण आम्हाला काही लाईटिंग आवडली नाही. झेंडा लावण्यासाठी एक बांबू पाहिजे, त्यामुळं हा एक स्टीलचा बांबू आणला आणि त्याला लाईटिंग लावायला चालू केली. आणि लाईटिंग वगैरे लावल्याच्या नंतर हा पहा यासाठी काही लाईटिंग लावली गेला टिकेटिंग वगैरे लावून. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे झेंडा असा काय दिसतोय. खूपच मोठा झेंडा आणला आहे. झेंडा सेट करण्यासाठी त्या क्लिपा आणलेल्या होत्या म्हणून पप्पा तेच ठोकीत होते क्लिपा. त्यानंतर साई पण झेंडा सेट करण्यासाठी. त्यानंतर झेंडा लावून तर झालेलाच होता, पण आता लाईटिंग टेस्ट करायची होती त्यामुळं साईकडे लाईटिंग देऊन खाली कनेक्शन घेऊन. त्यानंतर तुम्ही पाहू शकता झेंड्याचं लुक किती भारी आहे आणि संध्याकाळी याच्यापेक्षा भारी दिसून. तरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तुमचा